भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या एकत्रित आरक्षणाच्या अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरण करण्याच्या हालचालींना तीव्र विरोध दर्शवत जळगाव जामोद येथे एका विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील 58 अनुसूचित जातींच्या 1,500हून अधिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील भीमनगर येथून या मोर्चाची सुरुवात झाली. प्रमुख मार्गावरून फिरत आंदोलकांनी शासनाच्या उपवर्गीकरणाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था कायम राखत मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणेदार सचिन बागुल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान संघर्ष समितीने काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची संपूर्ण प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, माजी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करण्यात यावा आणि हा आयोग बरखास्त करावा, उपवर्गीकरणाचा निर्णय शासनाने लवकरात लवकर मागे घ्यावा, अनुसूचित जातींमधील सर्व जातींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचे जातीनिहाय सर्वेक्षण करून अहवाल जाहीर करावा या मागण्यांचा समावेश आहे. शासनाने हा निर्णय लवकरात लवकर मागे न घेतल्यास आगामी काळात याहून अधिक तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा यावेळी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्रात उपवर्गीकरण अनुसूचित जाती आरक्षणातलं उपवर्गीकरणाचा मुद्दा गाजत आहे. हवाला देत आहे 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या त्या बोलण्याचा, निवाड्याचा नाही म्हणतात, बोलण्याचा. सुप्रीम कोर्टानं ऑगस्ट 2024 मध्ये आरक्षणामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण करू शकता अशा प्रकारचा राज्याला म्हटलं आहे. करू शकता, खराब असा मुद्दा नाही आहे. पहिली गोष्ट हे की सुप्रीम कोर्टाला हे त्या अनुसूचित जातीच्या कुठल्याच कलमामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टापेक्षा इथं संविधान सुप्रीम आहे. संविधान जे सांगेल ते इथं करायला लागेल. सुप्रीम कोर्ट सांगते ते नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं संविधान चालतं. आपल्या संविधानाच्या आदेशानं सुप्रीम कोर्ट चालते आणि सुप्रीम कोर्टाला हा निर्णय देण्याचा अधिकार नाही. हे दुसरी गोष्ट अशी की जे काही कलमा आहेत हे देतात की या कलमामध्ये आहे, त्या कलमामध्ये आहे, त्या कलमामध्ये आहे, असं उपवर्गीकरणाचा मुद्दा, आरक्षणात उपवर्गीकरण, वर्गीकरण, हा प्रवर्ग तो प्रवर्ग असं संविधानात बाबासाहेबांना कुठेही उल्लेख केलेला नाही. मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद.